नमस्कार, आपण पाहतात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज रेस्कोस या ठिकाणी संपूर्ण देशभरामधून या ठिकाणी बौद्ध बांधव आणि इतर हिंदू धर्मातले जे 6,500 जातीतील जे जनता आहे, ज्यांना इथल्या व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र या वर्गामध्ये अस्पृश्य म्हणून, गुलाम म्हणून संबोधलं, तर त्यांना जो शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक जो हक्क अधिकार दिला पाहिजे तो न दिल्यामुळे या देशामध्ये बरीचशी जनता बाबासाहेबांच्या संविधानामुळे शिक्षित झालेली आहे आणि त्यामुळे इथली जनता जागृत होऊन आज जागतिक लेवलचा जो बौद्ध धम्म आहे या धम्माकडे आज पुनर्जीवित करण्याचं कार्य इथली जनता बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन रेस्कोस या ठिकाणी एकत्र येऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत। तसेच हा आजचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। लातूरचे नगरसेवक सन्माननीय पपन कांबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जय भीम। माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार या रेस्कोस मैदानावर जे काही आजचे धम्म परिषद जे केले ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही आता लागलीच लातूरून आलेला आहे। मी पपन कांबळे, नगरसेवक रिपाई तालुका अध्यक्ष। तर ते आठवले साहेबांचे आपल्या गावामध्ये आम्ही 5 नगरसेवक आहोत। त्यामुळे आठवले साहेबांच्या या बौद्ध धम्म परिषदेला सर्वांना एवढ्या देशातून जास्तीत जास्त लोकांनी येऊन या कार्यक्रमाला आठवले साहेबांच्या सर्व आपले गोरगरीब जनतेने सर्व येऊन हजेरी लावली। इथेच थांबतो। जय भीम। नमस्कार, या ठिकाणी धम्मदीक्षा सोहळा जो संपन्न होत आहे, पूर्ण देशभरातून संपूर्ण जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर या ठिकाणी आमचे उत्तर मुंबईचे कार्यकर्ते सुरेश वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ। जय भीम। मी समस्त धम्म बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी जागतिक धम्मगुरू आदरणीय सन्माननीय दलाई लामाजी यांना ऐकण्यासाठी आणि या ठिकाणी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय आठवले साहेबांच्या माध्यमातून जागतिक धम्म परिषद या ठिकाणी आयोजित होत आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व खेड्यापाड्यातून देशभरातूनच नव्हे ते संबंध जगभरातून या ठिकाणी रेसकोर्सच्या मैदानावर सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या धम्म परिषदेला लोक येत आहेत। आपल्याला या ठिकाणून जाताना एवढंच सांगायचं आहे की या देशामध्ये सम्राट अशोकांचं राज्य, जे सम्राट अशोकांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न सन्माननीय बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा दिली त्याच्यानंतर आदरणीय रामदासजी आठवले साकार करत आहेत। आजच्या या धम्म परिषदेला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। मंगलमय कामना। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद सर।